गुड मॉर्निंग भाई. चहा चालू आहे माझा आता. चहा जाम गरम आहे भाई. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी आता. एकच मिनटं. या आमच्या धन्नो, ही मामाची, ही माझी, दोन्ही काळात तयार झालेले आहेत. आणि बघू शकता, हे बघा किती काळोख झालेला आहे पूर्ण, आहे की नाही. आमचा विषय होता सकाळी निघण्याचा 3 वाजता 4 वाजता. आमचं निघणं काही झालंच नाही आहे. तर आता वाजलेत सकाळचे किती वाजलेत, 4:45. हे बघा 4:45 वाजलेले आहे. 5 पण 4:45 पण 5 वाजून गेलेले. आम्ही आता निघालेलो आहे, तयारी करतोय आम्ही आता. बघू, होप सो मे बी लवकर पोहोचू. ॲक्च्युली आमचा विषय असा होता की आम्हाला सकाळी लवकर निघायचं होतं की जेणेकरून आम्हाला बिन भेटणार नाही. पण आता बघू, झोपायला आम्हाला एवढा उशीर झाला, आम्ही सकाळी उठणार कसं, आहे की नाही. जान आहे तो जहान आहे. त्यामुळे झोप आम्ही पहिले पूर्ण केली, मग आता आम्ही निघतोय. तुम्ही थोडं माझं बघू शकता. हे बघा सुजल्यासारखं झालेलं आहे पूर्ण थोडं. तर परत तुम्हाला गुड मॉर्निंग. चहा प्यायला या तुम्ही, आहे की नाही. आमच्या बॅगा पण पॅक झालेल्या आहेत. माझा हेल्मेट मस्त कडकमध्ये तयारी झालेली आहे भाई आमची. आता फक्त बस किक मारायचे आणि निघायचं. तुम्हाला दाखवतो आता. हे बघा, आता हा एक विषय चालू आहे. समस्या अशी चालली आहे की आता बांधायचं आहे कसं. आणि हे आमचे सेकंड प्रो रायडर, हेच ते आम्हाला बोलले होते की लवकर निघायचं म्हणून. बघा तयारी चालू आहे. गाडीला कडकमध्ये सेटअप. टेन्शन नाही घ्यायचं, रायडरला टेन्शन नाही आलं पाहिजे असं यांचं महत्व आहे, असं यांचं म्हणणं आहे. आणि हा मामी साहेब, मामी जरा इकडे बघा, क्लोजअप द्या. आहे चलो आपण का निकलना है अभी. आपल्याला निघायचं होतं किती वाजता, आपण निघतोय किती वाजता. चलो अभी निकलते भाई. फायनली निघणं झालेलं आहे आपलं. आणि भाई तेरा भाई रेडी हो गया ना. तुम्ही बघू शकता तिथेच नाही गेटअप. हे बघा, आहे की नाही, कडकमध्ये आपली रेडी झालेली आहे तयारी. आता निघतोय मी. मे बी आता माझ्याकडं मोबाईलचं स्टँड नाही आहे, त्यामुळे मी असे राईडचे व्हिडिओ नाही टाकू शकत. पण पॉसिबिलिटी असेल तसं मी याच्यामध्ये ॲड करत जाईन. तर तुम्ही प्लीज असं एन्जॉय करू शकता. एवढं मी काही ना काहीतरी प्रयत्न करेलच, नक्कीच मी प्रयत्न करेन. ठीक आहे. आणि आता आपण निघतोय. हे बघा सगळे निघाले, आता मावा पण निघालेत. तर आता आपण तयारी करूया. मी मला शॉर्ट्स व्हिडिओ त्याच्यामध्ये घेता नाहीत राईडसाठी, तर खंत तर नक्कीच राहील. मला पण ते राहील असं वाटेल. त्यामुळे ओके, सो ठीक आहे, चेकआउट. आपण निघूया आता. मध्ये बघतो पॉईंट्स भेटले ना त्याच्यामध्ये ॲड करेल. तुम्ही एन्जॉय कराल ना भाई, एवढं तर नक्कीच करणार. ओके चलो बाय. वेलकम बॅक रिटर्न. फायनली आम्ही थोडं स्टे घेतलेला आहे आता. थोडंसं नाश्ता पाणी करायला थांबलेलं आहे. जसं की तुम्ही बघू शकता की आता खूप टायमानंतर आता मी परत व्हिडिओ चालू केली आहे. त्यामुळे आता कसं मला व्हिडिओ घ्यायला जमली नाही आहे. आता आमचं चालू आहे खानपीन थोडंसं. जसं हे बघा, त्यांची पूर्ण अवस्था खराब झालेली आहे. थंड गारटलेली आहे ते एकदम. आणि सेकंड व्यक्ती तर पूर्ण एकदम फुल चालू आहे. मिसळ भजी मागवले. अजून 1-2 प्लेट आम्हाला मिसळ येतात. सिरियसली भाई एवढी वाट लागले ना, काय सांगू. मस्त हाड आपल्या कोकणातले, मस्त हाड आहे रस्ते कोकणातले. अजून वेळ काय शासनाला सांगून काय फायदा नाही आहे. पण ठीक आहे, मजा कशी येणार त्याशिवाय. कोकणचे नसते नागमोडी म्हणतात ना, ती अशी अवस्था. मला पूर्ण वाट लागलेली आहे. हे आमचे 2 रायडर. काय म्हणायचं मग तुम्हाला रस्त्यांबद्दल मामा. रस्ते खूप छान. रस्ते आपले खरंच खूप चांगले आहेत. आय होप बनतील रिटर्न ते. बघू थोडं खातो, मग परत आपण जॉईन होऊया.
भाई फायनली आमची मिसळ आली. मामीने पहिला क्लास घेतला लिंबू पिळून. कडक आहे. सो हाय भाई लोक, मी व्हिडिओ ॲक्च्युली मला बनवायला भेटला नाही आहे. बट आता जवळजवळ 5-10 मिनटाच्या अंतरावर आपलं घर येईल, आपण पोहोचून जाऊ. बट त्याच्या आधी तुम्हाला मी थोडासा साईडचा व्ह्यू दाखवतो. बघा कसा आहे भाई लोक. हा जो व्ह्यू आहे ना, आई स्वेअर सांगतो, तुम्ही एकदा बघा. सिरियसली हार्ड आहे ना. हे बघा, आता हा जो रस्ता आहे ना, इथून आता आपण जाणार आहे. इथून पुढे गेले की त्याच्या लेफ्ट साईडला आपल्या गावाचं मंदिर आहे. ठीक आहे भाई. पावसाळ्यामध्ये इथं बघाल ना, सिरियसली हार्ड ग्रीनरी असते, एकदम नेक्स्ट हार्ड लेवलची ग्रीनरी असते. मी आता एकदा परत शूट करणारच आहे पावसाळ्यामध्ये. तर मी आता जमलं तर मी नक्कीच येणार आहे, तुम्हाला दाखवेन मी. ही एवढा हार्ड आहे ना इकडे, म्हणजे लाईक तुम्ही इथं बघू शकता. इथे हां, ह्या व्ह्यूला ना, इथे ना, इथे समोर आहे ना, एक साईडला ना थोडंसं पाणी हे साफ, हे सगळं साफ पावसाळ्यामध्ये साफ करतात. तर इथे ना इथे ना मेबी पाण्याचा झरा आहे. म्हणतात की इथे ना इथं एक विहीर आहे. ती एवढी थंड, एवढी गार आहे ना ती. आपण बघू थोडा 1-2 आपण सुट्टीवरती आहे, आता काही विषयच नाही. तर उद्या परवा मी आलो तर तुम्हाला इकडे खाली पण दाखवेन. वाट आहे खाली. लाईक एवढी हार्ड विहीर आहे तिथे. सिरियसली एवढं थंड पाणी भेटतं तिथे. म्हणजे असं म्हणतात की त्या विहिरीला 12 महिने, जेव्हा पांडव इकडे फिरत होते ना, तेव्हा इकडे एक पांडवांनी कोणतरी म्हणजे काय ते झालेलं, तेव्हा विहीर खोदली होती थंड पाण्याची. नॉर्मल छोटासा झरा खोदलेला तिथे, पण आता तिथं विहीर बांधले. आणि ती या विहिरीचं पाणी तुम्हाला ऐकून पडवलं, त्या विहिरीचं पाणीमधून जे पाईपलाईन दिले ते पूर्ण आमच्या गावाला येते माहिती आहे. पण हार्ड थंड पाणी, आणि कधीच वाटत नाही. तर आपण रोड चालू करतोय, मी तुम्हाला ऑन द वे दाखवतो. चलो भाई, आता निघूया आपण. आता मी एका हाताने गाडी चालवत आहे आणि एका हाताने फोन पकडला आहे तुम्हाला रूट दाखवण्यासाठी. ठीक आहे. आता रोड बघा तुम्ही, इकडं तुम्ही चेकआउट करून घ्या. बघा रस्ते थोडे बनतात ना, गावचे रस्ते ते गावचे रस्ते. हा गावचा रस्ता आहे एक्झॅक्टली, असा गावचा रस्ता सेम दिसणार आहे याच्यावर. ठीक आहे. साईडला बघा कसली झाडी आहे भाई, आंब्याची झाडं, सगळी झाडं भाई. मोर आलेला आहे, आंबी आलेले आहेत, काजू बिजू आले. नाच करायचा भाई, नाच करायचा भाई. कोकणाचा माणूस श्रीमंत जो म्हणतो ना आपण, तो ह्याच गोष्टीमुळे माहिती आहे का. कोकणातला जो माणूस आहे ना, तुम्हाला नारळ माहिती आहे का. नारळ भाई लोक, नारळ कसा असतो, वडून कडक आणि आतून गोड असतो रे. हे तुम्ही सगळे म्हणता ना, कोकणातला माणूस करणी करतो आणि हे करतो आणि ते करतो. तसं काय नाही आहे भाई. हे सगळे एक माहिती आहे, मान्य आहे. कोकणातला माणूस देवीला गारणं टाकतो. ठीक आहे. आणि देव हे ऐकते त्याचं. असा विषय येतो. नारळ विरोधा विषय तुम्ही जो करून टाकलाय ना, तो सगळा वेगळा विषय येतो. असं काय नसतं ते. बरं ते जाऊ दे, तुम्हाला गावाला आलं तर पहिले दाखवतो. हा आपला रूट आहे ना. आता ह्या रूटच्या साईडला तर तुम्हाला मगाशी सांगितलं मी की इथं लेफ्ट साईडला आपल्या गावदेवीचं ग्रामदेवत मंदिर येतं. 2 मिनटं तुम्हाला दाखवतो मी आता. तर भाई हे बघा, हे जे मंदिर आहे ना, आपलं निशाण येते देवाच्या. आणि हा इकडे आपला देवाचं मंदिर आहे, आतमध्ये साईडला आहे. तर आता आपल्याला झाला उशीर, आता येऊ शकत नाही. ठीक आहे. तर आता आपण निघूया. बघू काय करू आता इकडनं निघता. आणि हे देवाचे मंदिर, नारळ. भाई हा कोण आहे, बघू दे जरा. कोण आहे. काय रे. अरे हा तर आमचा नंगू मॅन भाई. काय हा आलो मी, आताच आलो जाऊ. अरे हा आमच्या मामाचा पोरगा, बघा कुठं आलाय तो. इकडं काय करतोयस. आंबे बघायला आलो होतो, किती आले काय सांगतोस काय. सो आता आलास तर चल माझ्या घरी जाऊ. चल बस. चलो भाई, आम्हाचा पोरगा भेटला भाई आपल्याला रस्त्यामध्ये. आपला हात तेवढा वाचला. ह्याला एकटा व्हिडिओ काढू असं विचार पडलेला मला. पण ठीक आहे बाबा, देवीने इथूनच कौल दिला आपल्याला, पोरगा भेटला. हरी हरी
बोलते हा दमला विचारा. आईच्या गावात भाई चला आता मोठा काढून झाले आपलं. ही आपली एंट्री झाली घरात बघा. हे आपलं देवघर. हा भाई आपला बेडरूम. काय बोलता विषय का आजीबाई बरी ना. अरे हिचा विषय काय बघू इकडे जरा तोंड बघू. इकडे बघू तोंड बघू जरा मॅडम तुमचं. ही बघा आल्या आला इथं लगेच रुबाब सुरू हिचा. हाय विषय हार्ड असतो. बापरे इकडे बघा. इकडे तर हार्ड विषय. बापरे माझ्या आधी लवकर पोचले. मी आत्ता पोचलो. एवढी सुसाट गाडी मारली इकडं. इकडे कोण आहे. अरे बाबा मम्मी भांडी भांडी घासायला लागली तिथं. झाले असं आठ वाजून. अरे इथंच तर गेलो होतो. उशीर झाला. काय बडबडते काय कोणाला बडबडते. काय बोलते काय कोणाला बडबडते का. मला बोलते गेलास कुठं होता दुपारपासून. बघ बोललो ना भाई. हा ना आई हा मला भेटला होता. हा मंदिराच्या इकडे तडपडत होता कुठं तरी काहीतरी करत होता. त्याला उचलून घेऊन आलो तिकडनं मी. माहितीये का मंदिराच्या इकडे काहीतरी करत होता हा. आणि एवढं मला होतं. चलो तर भाई अशा प्रकारे आता आपण पोचलोय आता इकडे घरी आपल्या. तुम्ही थोडा माझा भागात किती काळा झाला आईच्या गावात. मस्तपैकी आता हातपाय धुवून घेतो. कडकमध्ये जेवण घेऊन घेतो आता. ते बेकार काय ऊन बघा. इकडं मी बसला आतमध्ये सावली बघा आणि बाहेर ऊन बघा. आतमधला कटडा पण दिसत नाही. एवढा खतरनाक ऊन आहे. विचार करून मी किती काळा वाढला त्याच्यामध्ये. लय बेकार. तर बाकीच्या व्हिडिओला हा मी आता पोस्ट करतो. जसं की आता मी नवीन ब्लॉग बनवणार आहे दुसरा एक त्याच्यामध्ये. तर आपल्याकडं जशी पालखी येते दरवर्षीप्रमाणे त्याच्यामध्ये कसे आपण पूजा असते की आपण कसं म्हणजे नाचवतो वगैरे. पालखीला कसं आणतो आपण ते सगळं त्या व्हिडिओमध्ये त्या नवीन ब्लॉगमध्ये मी ॲड करणार आहे. अरे थँक्यू भाई. मला पाणी आणून दिलं बाईने. बघा आता आपण तसं रेडी होऊया. मी आता मस्त फ्रेश होतो. म्हणजे आजचा व्लॉग मी इथं संपवत आहे अशा प्रकारे. तुम्ही मला सांगा की कसं झालं त्याच्या प्रकारे. मग आपण नवीन दुसरा व्लॉग बनवतोय. ओके बाय. उद्या आपल्याकडे पालखी येते. तर उद्या मी दुसरा एक व्लॉग बनवतोय त्याच्यामध्ये. तो पण तुम्ही एन्जॉय करा. चेक करा आपल्या कोकणातल्या कशा संस्कृती आहेत. आपली पालखी कशी येते कसं वाचवलं जातं त्या सगळ्या गोष्टी मी ॲड करणार आहे. तर तुम्ही मस्तपैकी ते एन्जॉय करा. बघा कशी पालखी असेल ते. ओके आणि मला कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा. आणि तुमच्या भावाला असा एकदम ढगात पाठवून द्या रे. काय बोलता. चलो बाय बाय.